म्हणतो बांधवांनो, आज या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निघलेला जीआर आहे त्या जीआरच्या याच्यामध्ये आपण ओबीसीच्या मना म्हणजे भेव आहे त्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी शासनाला निवेदन दिलं आणि ओबीसींना असं सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा भेऊ नका. आता राहिला प्रश्न आरक्षणाचा. मराठा समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला आपला विरोध नाही, कोणत्या शैक्षणिक आणि आर्थिक. आणि ओबीसीला काय आहे त्याचं कारण सांगतो. कारण इथला जो सामाजिक प्रतिनिधित्व ज्याला म्हणतात, गाववाड्यातला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायतचा सरपंच असेल, तर ते तर कुठेतरी आम्हाला तडा बसतोय. कारण इथला आमदार, इथला खासदार आमचा नाही. किंवा अखंड महाराष्ट्राची जरी हिस्ट्री काढून पाहिली तर ते कुठेतरी सामाजिक प्रतिनिधित्व आमचं कमी आहे. मग इथल्या गावगाड्यात जर इथं ओबीसीला थोडंसं प्रतिनिधित्व त्या माध्यमातून मिळत असेल आणि त्यावर जरी काही लोक डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चित ओबीसी त्या गोष्टीचा 100% विरोध करणार. त्यात काही दुमत नाही. आणि आमच्या शासनाला एवढं शैक्षणिक आणि आर्थिक 100% द्या, त्याला आमचा काही विरोध असण्याचं कोणाचं काही कारण नाही. ते काल परवा एका कोणत्या तरी महान नेत्याचं स्टेटमेंट होतं की 50%वरची मर्यादा 70%वर द्या. 70वर नाही तर 100वर नाही, आम्हाला 50 अलीकडे राहू द्या, पुढचं 50ला 50 देऊन टाका. काय आमचा त्या गोष्टीला काही विरोध नाही कोणाचा. पण ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे. यासाठी आज या निवेदन द्यायला आम्ही इथं आलो. उद्या रस्त्यावर जरी उतरायचं असेल आणि मुंबईपर्यंत जरी जायचं असेल तर ओबीसीचे 100% इच्छाशक्ती तयारी आहे.